सायन नायर केएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते कालपासून जे आहे ते संपावर गेलेले पाहायला मिळत आहे। त्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते संपावरती असणार। आज त्यांच्या संपाचा जो आहे तो दुसरा दिवस आहे। आपण त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगा सर, आज तुमच्या संपाचा दुसरा दिवस आहे, तुमच्या मागण्या ठाम आहेत, कशा प्रकारे तुमचं आंदोलन सुरू कसं आहे? आमचा संप अजूनही चालूच आहे। आम्ही अपेक्षा करत होतो की प्रशासन समोरून काहीतरी पाऊल घेईल आणि आमच्या मागण्या तरी ऐकून घेईल किंवा आमच्यासोबत काहीतरी डिस्कशन करायला तयार होईल, पण समोरून प्रशासनाकडून काही पाऊल आलं नाही। सरते शेवटच्या 5 वाजता आम्ही स्वतः शेवटी जाऊन डायरेक्टर मॅडमला भेटलो। डायरेक्टर मॅडमला आमच्या मागण्या समजून सांगितल्या, आमच्यावर होणारा अन्याय समजून सांगितला। डायरेक्टर मॅडमने पण आम्हाला आश्वासन दिले की आपण जे हायर ऑथॉरिटी आहेत एएमसी सर यांच्यासोबत आपण डिस्कस करूया आणि आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया, पण अद्याप आम्हाला काही कधी मीटिंग घडवण्यात येईल काहीही अजून कळवण्यात आलेलं नाही। त्यामुळे आम्ही आमचा संप अजूनही चालू ठेवलेला आहे। एकंदरीत तुमच्या प्रमुख मागण्या ह्या काय आहेत, काय सांगा? सर्वात प्रथम आमची प्रमुख मागणी ही आहे की आमच्याकडे शेवटची भरती 2009ला झालेली आहे। आता 15-16 वर्ष झाली, त्यानंतर एकदाही भरती झाली नाही, पण काही एएमओ तेव्हापासून काम करत आहेत। 15-16 वर्ष एक माणूस इथे काम करत असेल आणि तो परमनंट होत नसेल, त्याला परमनंटचे काही पर्क्स प्रिव्हिलेजेस काही सर्व्हिस बेनिफिट्स मिळत नसेल आणि तरी तो काम करतो, अशा व्यक्तीला कोविड काळात अशा व्यक्तींनी काम केलेलं आहे। 2-2 वेळेस नाही तर 3-3 वेळेस आम्हा लोकांना कोविड झालेला आहे। त्यानंतरही आम्ही सेवा कार्यरत राहिलो आणि आम्ही मुंबईला सेवा देत राहिलो। तर आमची ही मागणी आहे, जी लोक ही इथे काम करतायत 10-10 वर्षापासून, 5 वर्षापासून, 15 वर्षापासून आणि मुख्यतः कोविड काळात ज्यांनी आपली सेवा दिली, जेव्हा मुंबईला सर्क्युलर काढलेलं प्रशासनाने की डॉक्टरांना काम करणं कंपल्सरी, कारण डॉक्टरांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस वगैरे सगळं बंद केलं होतं, तेव्हा आम्ही लोक काम करत राहिलो। आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला ॲब्झॉर्ब करून घेण्यात यावं। जे लोक 5-5 वर्ष 3-3 वर्षापासून इथे कंटिन्युअसली काम करतात त्यांना ॲब्झॉर्ब करून घेण्यात यावं। दुसरा आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला अजूनही 6व्या वेतन आयोगावर काम करतोय। 6व्या वेतन आयोगानुसार आम्हाला पगार मिळत आहे, जो खूप कमी आहे। आमच्यापेक्षा आमच्या सोबत काम करणारे आमचे जे भाऊबंधू आहे क्लास 4 क्लास 3 पर्सन, त्यांनाही आमच्यापेक्षा जास्त आहे। आम्ही क्लास 2 मध्ये येतो तरी आमचा पगार त्यांच्या इतका किंवा त्यांच्यापेक्षा कमीच आहे। आम्हाला वाटतं की आमचा पगार वाढ व्हावी आणि त्यासाठी 7th पे इम्प्लिमेंट इमिजिएटली करावं। आम्हाला ही आमची तर नॉन निगोशिएबल आमची प्रमुख मागणी आहे, 7th पे इम्प्लिमेंट करावं। त्यानुसार 2016 पासून यांनी 7th पे बीएमसी मध्ये परमनंट एम्प्लॉईसाठी लागू केला, तर तसाच तो आमचा 2016 पासून लागू करावा। आम्हाला एरियर्स मिळावेत, जी थकबाकी आहे वेतन थकबाकी 2016 पासून ज्या ॲडव्होकेट एमओजने काम केलं त्या सगळ्यांना मिळावी। इव्हन आमच्याकडे ॲडव्होकेट एमओज परमनंट होतील कोविड काळात नंतरही काम करून वाट बघून सोडून गेलेत की आपण परमनंट होत नाही, इथे आपल्या फ्युचरमध्ये ग्रोथ नाही, आपल्याला फ्युचरची सिक्युरिटी नाही। कोविडमध्येही काम केलं, त्यानंतर वाट बघून प्रशासनाला अप्रोच केला तरी प्रशासनाने काहीही पाऊल टाकलं नाही। शेवटी कंटाळून स्वतःच्या आयुष्य सिक्युअर करण्यासाठी त्यांनी दुसरीकडे संधी शोधायला सुरुवात केली आणि दुसरीकडे जॉईन झाले, ज्यांची सर्व्हिस 10-10 वर्ष आलेली। केएम नायर सायन्सचा हा खूप मोठा लॉस आहे। त्यांनी अनुभवी डॉक्टर ज्यांना सिस्टीम चांगली माहीत आहे, सिस्टीममध्ये ज्यांचा चांगला होल्ड झाला होता, जे व्यवस्थित काम होते, असे भरपूर ज्यांच्यामुळे खूप मोठा सेटबॅक बसलेला आहे, तो आम्ही अनुभवलेला आहे। तर आम्हाला असं वाटतं यांना ॲब्झॉर्ब करणं, यांना 7th पे देणं आणि एरियर देणं, हे प्रशासनाने आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी। आज तुमच्या संपाचा दुसरा दिवस आहे, तुम्हाला कुठले वरिष्ठ अधिकारी येऊन तुम्हाला कुठले भेटलाय की काय त्यांनी सांगणे केले? वरिष्ठ अधिकारी कोणीही आम्हाला स्वतः येऊन भेटलं नाही। आम्हीच शेवटी काहीतरी पाऊल पुढे जावं, एक स्टेप पुढे जावी, कारण संप करून तिथेच आपण राहू नये। त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन प्रशासनाला डायरेक्टरला आम्ही स्वतः जाऊन भेटलो, तेव्हा डायरेक्टरांना आम्ही आमच्या मागण्या घेतल्या, त्यांनी सुद्धा त्या आमच्या मागण्या लिहून घेतल्या, आमच्यासोबत डिस्कस केलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आज म्हणजे आम्ही काल भेटलो तर आज आमची सिनियर जे प्रशासक मोठे प्रशासनमध्ये एएमसी असतील, डीएमसी असतील किंवा एमसी असतील, यांच्यासोबत तुमची मीटिंग घडून आणू आणि आपण गोष्टी तुमच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न करून ते घडवून आणण्याचा प्रयत्न करू। आपल्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल कशा पद्धतीने असणार, काय सांग? आम्ही खूप जास्त होपफुल आहेत की एएमसी सर पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करतील। कारण ह्यावेळेस आम्ही स्वतः आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवणार आहे, तर मे बी आम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकतो। तर आम्हाला असं वाटतं की एएमसी सर नक्कीच आमच्या मागण्या पूर्ण करतील।
जर त्यानंतरही जसं आउटकम काय मीटिंगचं त्यानंतर आम्ही आमचं नेक्स्ट पाऊल ठरवू. नक्कीच पाहिलं की हे सायन KM नायर रुग्णालयातील अपघात विभागातील सहाय्यक अधिकारी आहेत. त्यांनी जे आहे तो त्यांचा संपाचा दुसरा दिवस आहे. अजून त्यांच्या ज्या मागण्या आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन गणेश रहाटेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.